संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। फक्त 6वीत शिकणाऱ्या एका निष्पाप मुलीवर भर दिवस हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण यात आपण पाहणार आहोत घटना कशी घडली, प्रत्यक्षदर्शी काय म्हणतात, नेत्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि या सगळ्यांमागचं सत्य काय आहे। दिनांक 17 मार्च 2026 रोजी संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात ही घटना घडली। ही मुलगी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी परतत होती। रस्त्यावर सगळं सामान्य होतं, पण अचानक एक अज्ञात व्यक्तीने तिच्यावर ॲसिड फेकलं। क्षणात तिच्या चेहऱ्यावर जळजळ सुरू झाली आणि घटनेच्या वेळी जवळच काही महिला उपस्थित होत्या। तिने त्यांच्याकडे धावा केला। ती महिला सांगत होती, ती मुलगी खूप रडत आमच्याकडे धावत आली। पाहूया ती महिला काय बोलली। 11:30च्या टायमिंगला मुलगी शाळेतून येत होती, तर एका इसमाने तिच्यावर ऍसिड हल्ला केला। तर ती मुलगी आक्रोशाने इतकी किरकाळत म्हणजे आमच्या घराकडे तिने धाव घेतला। तर ती इतकी म्हणजे वेदना होत होत्या त्या मुलीला, का म्हणजे ते आम्हाला पण डोळ्यांनी पावत नव्हतं। त्यावेळेस आम्ही तिला विचारलं का म्हणजे नेमकं काय झालं, पण ती सांगण्याच्याही परिस्थितीत नव्हती। नंतर त्या मुलीने फक्त एवढंच 2 शब्दच बोलली की फक्त एक माणूस आला आणि त्याने माझ्या अंगावर विष टाकलं। ती मुलगी इतकी छोटी होती, अज्ञान मुलगी ती, का तिला ऍसिड हा प्रकार सुद्धा तिला माहित नाही। ती फक्त म्हणायची का माझ्या अंगावर कुणीतरी विष फेकलं। आणि त्या मुलीला इतकं भयानक, तिचा चेहऱ्याचा अर्धा भाग पूर्ण असा काळा पडलेला होता आणि त्या मुलीला इतक्या भयानक वेदना होत होत्या का म्हणजे ती असं म्हणजे काही सहन करू शकत नव्हती। तर आम्ही तिला मदत केली, तिला आम्ही सहारा दिला, तिला शांत केलं, वॉश केलं तिला आणि तात्काळ हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यात आलं लगेच। काय वाटतं ग्रामीण भागात मुलींची आणि ग्रामीण भागात मुलींची कशी सुरक्षा झाली पाहिजे, मुलींच्या सुरक्षेची व्यवस्था झाली पाहिजे, मुलींना कसं संरक्षण भेटलं पाहिजे, एवढीच कळकळीची विनंती। या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत। तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। डॉक्टरांच्या मते ही जखम गंभीर नसली तरी उपचार सुरू आहेत। तू घरी चालली होती, त्याने काही विचारलं असेल ना तुला? काही काय विचारलं? तू ओळखत पण नाही त्या माणसाला? कोण, पोरगा होता की माणूस होता? गावातलं होतं? आता तुम्ही पाहिलेले दृश्य खूप संवेदनशील आहेत। कमकुवत मनाच्या लोकांनी कृपया काळजी घ्या। या व्हिडिओमध्ये दिसलं की मुलगी तिच्यावर झालेली आपबीती स्वतः सांगताना दिसते। या घटनेचे प्रतिसाद आजूबाजूच्या परिसरात दिसतात। या घटनेनंतर अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। चित्रा वाघ यांनी सांगितलं की आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे। रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। लोक एकच मागणी करत आहेत, आरोपीला तात्काळ अटक करा। संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथे 6वीत शिकणाऱ्या एका छोट्या मुलीवर शाळेतून घरी जात असताना झालेला ऍसिड हल्ला अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे। ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे। या चिमुकलीच्या आईशी मी स्वतः बोलले। तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावरती उपचार सुरू आहेत। तिला सर्वोत्तम वैद्यकीय मदत मिळेल याची शासनाकडून पूर्ण काळजी घेतली जाते। तिच्या कुटुंबालाही आवश्यक ती मदत दिली जाईल। ती लवकर बरी व्हावी ही स्वामींचरणी प्रार्थना आहे। या घटनेबाबत मी पोलीस अधीक्षकांशी देखील बोलले। पोलीस प्रशासनाने तात्काळ याची दखल घेतली असून स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक SP घारगेजी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे। त्या हरामखोराला शोधण्यासाठी 10 विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत आणि लवकरच त्याला पकडून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी तसेच पालकमंत्री विखे पाटीलजी या घटनेवरती लक्ष ठेवून संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या जात आहेत। बालकांच्या सुरक्षेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंची भूमिका ही 0 टॉलरन्स अशीच आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे एका 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला झालेला आहे। यामध्ये ही विद्यार्थिनी सकाळी शाळेतून घरी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला अडवून तिच्यावर ऍसिड हल्ला केलेला आहे। यामध्ये नागरिकांनी तातडीने संबंधित मुलीला
जंबूकर हॉस्पिटल वडगाव पान येथे प्रथम उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर लोणी येथील हॉस्पिटलमध्ये या मुलीला ॲडमिट करण्यात आले. सध्या मुलीची प्रकृती स्थिर असून तिने दिलेल्या जबाबानुसार आणि प्रत्यक्षदर्शी काही व्यक्ती होत्या त्यांच्या सांगण्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज असतील, त्याचबरोबर शाळेतील काही सीसीटीव्ही फुटेजचे कॅमेरे आहेत. एकत्रित त्याची पाहणी करण्यासाठी पोलिसांनी पथक नेमलेले आहे. यामध्ये आरोपीचा लवकरच तपास करावा यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये तपास अधिकारी प्रवीणजी साळुंके हे व त्यांची संपूर्ण टीम आरोपीच्या शोधासाठी रवाना झालेले आहेत. यामध्ये तातडीने कारवाई करावी अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत. वडगाव पाण नावाचे गाव आहे. त्या ठिकाणी या मुलीचे एक अंगावरती एक ऍसिड टाकण्याचे प्रकार घडलेला आहे आणि मुलीला TMT हॉस्पिटल लोणी या ठिकाणी औषधोपचार सुरू आहे आणि या संबंधामध्ये आरोपीच्या विरोधामध्ये एक संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये BNS कलम 124(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा आपण शोध घेत आहोत. काही प्राथमिक काय तपासामध्ये काही निष्पन्न झालंय का? हल्ला करणारा कोण आहे किंवा अद्याप कशाप्रकारे? आरोपी माहिती नाहीये आणि आपण जी काही माहिती आपल्याला म्हणजे प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्याच्यावरती आपण शोध घेत आहोत. आज प्रश्न फक्त एका मुलीचा नाही, प्रश्न आहे आपल्या समाजाचा. एवढ्या लहान मुलीवर असा हल्ला का झाला? ती सुरक्षित नाही का? आपण सगळे सुरक्षित आहोत का? भारतात स्त्रिया सुरक्षित आहेत का? या मुलीला न्याय मिळणं खूप गरजेचं आहे आणि आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. जर तुम्हालाही वाटत असेल की अशा गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही सत्य तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत राहू. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.